श्री सकल गुणमंडित राजमान्य राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि नटराजाला आदरपूर्वक दंडवत. तमाम मराठी रसिकांच्या प्रतिसेवेसी संदीप मदाने यांचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे ही समस्त मराठी मनांची लाडकी दैवत या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात अंतपुरातील गुंत्यामुळे अनेक घडामोडी घडल्या. वीण घट्ट जरी ह्या नात्याची तरी कमी होती सहवासाची. काय चालती त्या नियतीची, कधी अफवांचा धुराळा, कधी खोट्यांचा गोतावळा. उत्तुंग पित्याचा हा छावा षडयंत्रांना थेट भिडला. सादर आहे वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील पितापुत्रांच्या मनातले शल्य दर्शविणारे काही हृदयस्पर्शी प्रसंग. युवराजनी सोयरा मासाहेब म्हणाल्या, जर रामराजे आमच्या संगती पुन्हा दिसले तर त्यांना गडाचे दरवाजे बंद. बोल लावला रामराजांना, पण जखम झाली आमच्या हृदयावर. का मासाहेब का? युवराजनी आम्ही त्यांचा काय अपराध केलाय? असला घाव घालण्यापरीस मासाहेबांनी चापकानं आमची चामडी का नाही लोळवली? आम्ही गैरवागलो. युवराजनी देसायांना चौकशी विना बंदीखान्यात डांबणारे अण्णाजी गैरवागले नाहीत. वसुलीसाठी कुळांना तापलेल्या सांडसानं डाग देणारे सुभेदार गैरवागले नाहीत. गडाचे दरवाजे आम्हाला बंद होतील अशी तंबी देणाऱ्या सोयरा मासाहेब गैर बोलल्या नाहीत. आम्ही गैर बोललो. भाऊसाहेब तर गेल्या, आता कोणासमोर करायचा आम्ही खुलासा? आम्हाला पाण्यात पाहणाऱ्या ह्या सोयरा मासाहेबांसमोर, की आम्हाला युवराज पदावरून हुसकावू पाहणाऱ्या सरकारकुनांसमोर? आम्ही जाऊन माफी मागायची? ते होणं नाही. अष्टप्रधान घडीघडीला पाण उतारा करतील. सरकारकून आमचं नाक खाली झालेलं पाहून थया थया नाचतील. युवराजनी आता ते होणं नाही. जगदंब जगदंब. गुंता सुटला नाही हंबीरराव. गुंत्याला आता सुरुवात झाली. अफजल खान, शाइस्ते खान सारख्या मातब्बर गनिमांच्या हल्ल्याला आम्ही आजवर कधी डरलो नाही. पण अंतपुरातील ही विषवेल आमच्या गळ्याला तात लावणार असं दिसतंय. रायगडची ही वास्तू दिल खेचील इतकी सुंदर आहे, दृष्टी फिरेल इतकी भव्य आहे. पण आमच्याच कमनशिबानं ती शापित झाली असावी. 30 वर्षापूर्वी एका वेड्या पोरानं दऱ्याखोऱ्यातलं अवघं मावळ रान जागं केलं. ह्याच सह्याद्रीच्या खडकाळ भूमीवर जाग्या झालेल्या मावळ्यांनी हिमतीनं नांगर धरला. रक्त शिंपून मोती पिकवले. या काळ्या कभिन्न पहाडावर देखील मोत्यांची भरघोस कणसं डोलू लागली. पण हयात वेचून वाढवलेल्या उभ्या मोत्यांवर डोळ्या देखत कीड पडायला लागली आहे. हंबीर, आता आम्ही उमेद कशाची आणि कोणाची धरावी? राज्याभिषेकानंतर अवघ्या 12व्या दिवशी मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. मासाहेब गेल्या आणि रायगडाची सारी कळाच गेली. आम्ही चौफेर पराक्रम करून गनिमाला जेर केलं. सोन्यासारखे सेनानी आणि मुत्सद्दी मिळवले. आई जगदंबेच्या कृपेनं हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. 1 करोड होनांचं राज्य पैदा केलं. म्हणे ऐश्वर्य सांभाळणारा, त्यात हिमतीनं भर घालणारा आमच्या मागे दुसरा कोण? शिवाजीला दुसरा शिवाजी, प्रतिशिवाजी घडवायला वेळ मिळत नाही. हेच आमच्या हृदयातलं फार मोठं शल्य आहे अंबीर, फार मोठं शल्य. जगदंब जगदंब. येसू आमच्यावर असं आकाश फाटलं असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे, हे निदान तुम्हाला तरी उमगायला हवं. तुमच्या ध्यानात अद्याप येत नाहीये की आम्हाला सज्जनगडावर रवाना करण्याचा आटापिटा हा संत समागमासाठी चालेला नाही, तर ही सजा आहे, सजा. धडधडीत आमचा पाण उतारा आहे. अष्टप्रधान आणि सरकारकुनांची ही आमच्यावर प्यादेमात आहे. आम्हाला टकमक टोकावर नेऊन त्यांनी उभं केलं असतं तर तो कडेलोटही आम्ही खुशीनं पत्करला असता.
येसू तुम्हाला भूल पडलीये, पण आमच्या जुन्या जखमा अद्याप भळाभळा वाहतायत. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या कारभारावर आमचा जन्मसिद्ध हक्क, पण अष्टप्रधान कानाशी लागले आणि आमचा हा हक्क उधळून लावला गेला. आमच्या गळ्यात अडकवली गेली प्रभावळीची सुभेदारी. येसू आपल्या शब्दाखातर, केवळ आपल्या शब्दाखातर आम्ही तीही पत्करली, आणि आता सोयरा मासाहेबांनी कान फुंकताच सुभेदारीही काढून घेऊन आम्हाला सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला गेला. प्रत्येक वेळी तुम्ही रीतिरिवाजांची मातब्बरी आम्हाला सांगता. आम्ही चालू ती रीत आणि पाडू तो रिवाज. धर्म परिवर्तन केलेल्यांना परत हिंदू धर्मात घेण्याची रीत आबासाहेबांनी निर्माण केलीच ना. विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागाभट्टांना आणून महाराजांनी राज्यारोहणाचा सोहळा पार पाडलाच ना. येसू आता ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झालीये. आज नव्हे, आमच्या अगदी जन्मापासूनच. जन्मदात्री आई आम्हाला बाल्यावस्थेत टाकून गेली. आऊसाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली. आणि आबासाहेब, त्यांची तर जन्मापासून आमच्यावर गैरमर्जी. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक, आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरची सुन्न जरब. तरीही आमची अटकळ होती की अलम दुनियेनं आमच्या विरुद्ध आकाश पाताळ एक केलं तरी आबासाहेब आम्हाला पोटाशी धरतील, पहाडासारखे पाठीशी उभे राहतील. पण प्रत्येक वेळी आमचा जटायू होतो. प्रत्येक वेळी आम्ही पंख पसरवू पाहतो आणि कोणी ना कोणी येऊन आमचे पंख छाटून टाकतो. आणि आमच्या नशिबी असतं ते खुरडणं. येसू, आम्हाला आऊसाहेबांची खूप याद येते हो. आज आऊसाहेब असत्या तर त्यांनी आम्हाला पोटाशी धरलं असतं. आम्हाला त्यांची याद येते, आम्हाला त्यांची याद येते. हंबीरराव, शंभूराजे आम्हाला आता दुरावलेत. त्यांच्या मनातील घालमेल आम्हाला समजेनाशी झाली. आमची भाषा राजांना उमजेनाशी झाली. त्यांची जखम कुठेतरी खोलवर चरत गेलेली दिसते. शंभूराजे म्हणतात, आऊसाहेब आज असत्या तर त्यांनी आम्हाला पोटाशी धरलं असतं. असंच म्हणतात ना हंबीरराव, आमच्या लहानपणी आमच्या थोरल्या महाराजांची माया आम्हाला कधीच लाभली नाही. पण मासाहेबांनी आम्हाला महाराजांच्या मायेची उणीव कधीच भासू दिली नाही. त्याच आम्हाला आई आणि त्याच आम्हाला वडील. शंभूराजांच्या आई सई राणीसाहेब वारल्या तेव्हा शंभूराजे अवघे 2 वर्षाचे देखील नव्हते. मासाहेब आम्हाला नेहमी बजावित, एका आईची उणीव दुसरी आई उभी करून भागत नाही. बापालाच आईची जागा भरून काढावी लागते. शंभूराजांच्या पाठीवर पित्याच्या ममतेचा आमचा हात अलीकडे कधीच फिरला नाही. आईची माया आम्हाला त्यांना कधी देता आली नाही. आमच्याकडून ही कसूर घडली, पण नियतीला ही कसूर मंजूर नाही. त्याचं प्रायश्चित्त आम्हाला भोगलंच पाहिजे. कसूर आमची घडली असता उपायही आम्हालाच शोधला पाहिजे. शंभूराजे आम्हाला दुरावले असले तरी आमच्या सुनबाई येसूबाई शहाण्या आहेत. त्या आमचं मन जाणतात. आता त्याच आमचा एक आधार. जगदंब जगदंब. येसू, या सगळ्यात आमचा दोष तरी काय? आम्ही युवराज म्हणून जन्मलो हा आमचा दोष? आम्ही आई विना वाढलो हा आमचा दोष? आऊसाहेब आम्हाला सोडून गेल्या हा आमचा दोष? की आम्हाला जे वाटतं की आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालावं हा आमचा दोष? सांगा ना येसू, तुम्ही तरी सांगा, आमचा दोष तरी काय? युवराजनी, तुम्ही थोरा घरी जन्मलात. मात्या पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडानं वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरता. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आजही आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटा तटा तुटू लागतात.
एक 8 वर्षाचं कोळ पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजून डोळ्यासमोर स्पष्ट दिसतंय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी ऊ की चू नाही. अपरात्री मथुरेच्या एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू होती. तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच माग सोडून दौड केली पाहिजे. युवराजनी आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तस्सा उठून बाहेर येतो. महाराजांच्या कमरेला मिठी घालीत दीन वाड्या मुद्रेनं तो हंबरडा फोडतो. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार आबासाहेब. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. कमरेची इवल्या हाताची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती. आता आम्हाला हेच बजावणार ना की महाराज छत्रपती आहेत. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावले आहेत, पण समजूत पटत नाही. युवराजनी आत कुठेतरी खोलवर तडा गेला आहे. तो आता सांधत नाहीये. आज आमच्या पाठीशी हेलावतो आहे प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतो आहोत कोपऱ्यात तळाशी एकटेच. जगदंब जगदंब. सुनबाई, तुम्ही विचारी आहात, धीराच्या आहात. तुम्ही जाणलं पाहिजे. शंभूराजे थोडे उतावळे आहेत, पण दिलाचे भाबडे आहेत. आमच्याबद्दल त्यांच्या मनात अढी आहे, पण तुमच्यावर त्यांचा जीव आहे. तुमच्या विना राजे पोरके आहेत सुनबाई. शंभूराजांबद्दल आमच्या पोटात तीळ मात्र राग नाही. पण भविष्याचं चित्र दिसू लागलं की भोवळ येऊ लागते. उमेदीनं जो वृक्ष रुजवला वाढवला त्याचा भार आता खांद्यांना सोसेनासा झालाय. सुनबाई, शंभूराजे वेडा पोर मनात ठेवून वागतात. खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलत नाहीत. पदोपदी रुसतात, रागावतात, एकटेच कुढत बसतात. हिताचं बोलू लागलो की तिढ्या अर्थानं घेतात. आम्ही पारखलेल्या माणसांशी वैर धरतात. सुनबाई, आम्ही राजांचा असा कोणता अपराध केला म्हणून आम्हाला ही सजा देतात. अकऱ्याहून सुटकेच्या वेळी आम्ही त्यांना एकट्याला मथुरेला टाकून गेलो असं म्हणतात. सुनबाई, राजांना मागे टाकून जायला आम्ही त्यांचं दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान भ्याड का होतो? विचार करा. मुघल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमांच्या हाती गवसतो. त्या रात्री शंभूराजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थराला पाझर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. सुनबाई, ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला. कमरेची समशेर लटपटली. पायातलं त्राणच नाहीसं झालं आणि क्षणभर मस्तकात सणक शिरली. 8 वर्षाच्या एकुलत्या एक पोराला परमुलखात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी स्वराज्य. पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी आमच्या डोळ्यापुढे रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. मासाहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. विचार आला की खुद्द आमच्या एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले शंभूराजे स्वराज्याचे वारस. ते आलमगीराच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. सुनबाई, केवळ शंभूराजांना बचावण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान राखलं.
आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी सोडवली, त्या रात्री मोठ्या निर्धारानं शंभूराजांना मागं टाकून आम्ही यमुना पार झालो. बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला, पण सुनबाई आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं, फक्त यमुना माई. जगदंब जगदंब. शिवशंभूंचे आठवावे रूप, शिवशंभूंचा आठवावा प्रताप, शिवशंभूंचा आठवावा साक्षेप.